राधानगरी, बुजडगड आणि आजरा तालुक्यातच आम्हाला YY पाटीलच आमदार व्हायलाच पाहिजेत आणि आमदार त्याला करणारच अशी माझी भूमिका आहे. पाटील साहेबच का राधानगरी तालुक्याला आमदार हवा आहे? अहो आता बरेच वर्ष झाले आमदार होऊन गेले, ते अजून खासदार बी दाखवाय आलेलं नाहीत, म्हणून त्यांनाच व्हायला पाहिजे. काय झाले, आत्ता मागील आमदार जे होऊन गेले ते आश्वासनं, पोकळ आश्वासनं द्यायची. गावात खेड्यात आणणारा पहिला माणूस संजय शिंदे आहे आंबेडकर साहेबांनी. खरं आंबेडकर साहेब आम्हाला ते विसरून गेले, म्हणून आम्हाला नवीन चेहरा मिळावा आणि नवीन चेहऱ्याकडनं आमच्या गावाचा विकास व्हावा ही अपेक्षा आहे. काय वाटतं एकंदरीत YY पाटील साहेब जर आमदार झाले तर काय होईल? चांगलं होईल की. आणि KP पाटील साहेब त्यांचं भागलंय की. सध्या आपण राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राधानगरी तालुक्यातील कांबळवडे या गावामध्ये आहे. तुम्ही बघू शकताय की संध्याकाळची वेळ आहे आणि काही ग्रामस्थ, कांबळवडचे ग्रामस्थ इथे बसलेले आहेत, कट्ट्यावर बसलेले आहेत. तर त्यांच्याकडून जाणून आपण ग्राउंड रिपोर्ट जाणून घेऊ. काय नाव आपलं? मी MP पाटील. आपण काय करता? मी सेवानिवृत्त शिक्षक. तर मला सांगा, राधानगरी विधानसभेचा संभाव्य उमेदवार हा कोण हवा आहे? राधानगरी विधानसभा मतदारसंघात यावेळी YY पाटील यांना संधी द्यावी अशी माझी पूर्ण इच्छा आहे. YY पाटील साहेबांना संधी का? कारण ते सर्वसामान्य लोकांच्या बद्दल त्यांना कळवळ आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये ते सहभागी होतात. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे आणि त्यामुळं त्यांनाच यावेळी संधी मिळावी अशी इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर आहेत, KP पाटील माजी आमदार KP पाटील साहेब आहेत, त्यांना का नको? सर्वसामान्य बघितलं तर राधानगरी तालुक्यामध्ये जो गेले जवळजवळ 25 वर्षे आमदार म्हणजे संधी नाही आणि ती संधी YY साहेबांच्या रूपानं प्राप्त व्हावी अशी सर्व आपल्या सगळ्या भागाची अशा प्रकारची अपेक्षा आहे. आपल्यासोबत आजोबा आहेत. आजोबा काय नाव आपलं? पांडुरंग महपती कोंडे. हां. काय करताय आपण? शेतीच की. अच्छा. एकंदरीत राधानगरी विधानसभेचा आमदार कोण व्हावा असं आपल्याला वाटतं? YY पाटील. तर काय वाटतं, YY पाटील साहेबच का राधानगरी तालुक्याला आमदार हवा आहे? अहो आता बरेच वर्ष झाले आमदार होऊन गेले, ते अजून खासदार बी दाखवाय आलेलं नाहीत, म्हणून त्यांनाच व्हायला पाहिजे. KP पाटील साहेब काय नको किंवा विद्यमान? अहो ते येत्यातच कुठं निवडून आलं की ते खुर्चीवर दुसऱ्यात जाऊन बसतात. तेव्हा गाव आपल्या भागातला माणूस ह्योच एवढा. एकंदरीत राधानगरी तालुक्यामधील YY पाटील साहेबांच्या विषयी एवढी तळमळ का आहे? अहो तसा तो माणूसच आहे. तर सध्या आपण आलेलो आहेत गुडाळवाडी या ठिकाणी आलेलो आहेत. काही सोसायटी या ठिकाणी सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत. तर जाणून घेऊ त्यांच्याकडून नेमकं राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील काय परिस्थिती आहे. तर काय आपलं नाव काय? प्रकाश मोहिते. काय करताय आपण? मी व्यावसायिक आहे. तर मला सांगा, राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील संभाव्य उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? आमच्या तालुक्याच्या दृष्टीनं YY पाटील साहेब योग्य आहेत आणि तालुक्यात तसं नेतृत्व कोण सर्वसामान्यांना घेऊन जाणारं एकमेव नेतृत्व YY पाटील आहेत. आता बरेच वर्षे जवळजवळ 35-40 वर्षे आमच्या राधानगरी तालुक्यातला आमदार झालेला नाही आणि YY पाटलांच्या माध्यमातून आमदार होऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की दुधाचं संकलन या ठिकाणी सुरू आहे. तर या ठिकाणी काही संस्थेचे कर्मचारी आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. काय नाव? माझं नाव दत्तात्रय पाटील. आपण काय करताय? आम्ही शेती आणि या संस्थेचं कामकाज बघतो. राधानगरी विधानसभेमध्ये संभाव्य उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? चालू विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून YY पाटलासारखं खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि सर्वानुमते की लोकांना हवासा वाटणारं एक नेतृत्व त्यांच्यात दिसते. त्यामुळं सध्या तरी मला वाटते की या इलेक्शनला YY पाटलासारख्यांची एक गरज आहे. कुशल संघटक आहेत, त्यांनी सहकाराचं ह्या तालुक्यामध्ये जाळं विणलेलं आहे आणि संघटना कशा असावी याचं एक उत्तम नमुना म्हणजे एक जिल्हाभर असलेले YY पाटलांचं एक नेटवर्क आणि या माध्यमातून त्यांना उद्याची उमेदवारीसुद्धा मिळायला काय हरकत नाही किंवा मिळणार ह्या भावनेतून आम्हाला तरी असं वाटते की त्यांना ह्या वर्षीची उद्याची होणारी आमदारकीचं तिकीट त्यांना मिळावं. तर YY पाटील साहेबांनाच निवडून द्यावं
याचं कारण का? एवाय पाटलांना निवडून द्यायचं म्हणजे कारण ह्या बुदरगड राधानगरीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याकरता राधानगरी बुदरगड आणि आजरा ह्या लोकांनी ठरवावं आणि त्यांना विधानसभेमध्ये पाठवून द्यावं. सध्या आपण राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील आजरा तालुक्यामधील खेड या ठिकाणी ह्या गावामध्ये आपण आलेलो आहोत. काही ह्या गावचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की राधानगरी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असावा. मामा नमस्ते. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव संजय बंडू शिंदे. आमच्या मतदारसंघामध्ये आत्ता नवीन चेहरा उदयाला यावा अशी अपेक्षा आहे. तर मला सांगा, राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? आमचं असं मत आहे की ए.वाय. पाटील साहेबांना उमेदवारी मिळावी आणि ते आमदार व्हावेत अशी आमची इच्छा आहे. एवढी आत्मीयता त्यांच्याविषयी काय आहे? काय झाले, आत्ता मागील आमदार जे होऊन गेले ते आश्वासनं, पोकळ आश्वासनं द्यायची, आम्ही हे करतो ते करतो. खरं आमच्या खेड्यासाठी काय तिने केलेलं नाही आहे. म्हणून आम्हाला नवीन चेहरा मिळावा आणि नवीन चेहऱ्याकडनं आमच्या गावाचा विकास व्हावा ही अपेक्षा आहे. तर ए.वाय. पाटील साहेबांच्या ह्या तालुक्यामध्ये एवढं प्रेम, एवढी आपुलकी काय आहे? ए.वाय. पाटलांचं कसं आहे, ते एकनिष्ठ आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ते पक्ष बदलत नाहीत असं आमचं म्हणणं आहे. आणि असाच माणूस आपल्याकडे कायम पाठीशी असावा. गावात खेड्यात आणणारा पहिला माणूस संजय शिंदे आहे आंबेडकर साहेबांनी. खरं आंबेडकर साहेब आम्हाला ते विसरून गेले. त्याचं काय झालं आहे, आता एकदा निवडून माणूस आल्यानंतर तळागाळातल्या आणि एकनिष्ठ आणि कट्टर माणसाला विसरून गेले, ही खंत आहे. असं आमची हे आहे. त्याच्यामुळं फारसं काय आम्हाला आता बोलायचं नाही त्यांच्याबद्दल. ते विसरून गेले. आता आमदारकी आली, या आमदारकीत आम्ही कुणाचं काम करायचं आहे, ते आता ए.वाय. साहेबांच्या पाठीशी कसं राहायचं, कसं मतदान द्यायचं, हे नियोजन आम्ही घालणार आता त्यासाठी. आपल्यासोबत आजोबा पण आहेत. आजोबा, तुमचं नाव काय? नामदेव शेटपुरी पाटील. ए.वाय. पाटील साहेबांविषयी तुमचं राधानगरी तालुक्यामध्ये हाय की काय वाटतं एकंदरीत? ए.वाय. पाटील साहेब जर आमदार झाले तर काय होईल? कोण? ए.वाय. पाटील साहेब चांगलं होईल की. आणि के.पी. पाटील साहेब त्यांचं भागलंय की. होय, आम्हाला वाटतंय राधानगरी तालुक्यातला असावा. राधानगरी बुदरगड आणि आजरा तालुक्यातच आम्हाला ए.वाय. पाटीलच आमदार व्हायलाच पाहिजेत आणि आमदार त्याला करणारच अशी माझी भूमिका आहे. गेली 25 वर्षे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय सहन करीत आत्तापर्यंत आलाव आणि त्यांच्याही पाठीशी आम्ही गंभीरपणे उभा राहणार आहे. आणि तोच आम्हाला आमदार ए.वाय. पाटीलच आम्हाला आमदार तोच पाहिजे आहे. आजरा तालुक्यात आम्ही हे काम करून देणार ए.वाय. पाटलांचं आम्ही. विधानसभा रणधुमाळी 2024 जनतेच्या मनातील नायक. यंदा कोण होणार जनतेचा हक्काचा आमदार? कोण देणार कोल्हापुरातील 10 मतदारसंघातील जनतेच्या मनाचा कौल? तुमचा हक्क, तुमचा आवाज. चला निवडा तुमचा आमदार. जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास. कोण असेल तुमचा खास? आता वेळ आली आहे आपल्या मताचा योग्य वापर करण्याची. आपल्या मतदारसंघात आपल्या हक्काचा उमेदवार निवडण्याची. जनतेच्या मनातील नेता कोण? चला जाणून घेऊया तुमचं मत. विधानसभा 2024 निर्णय तुमचा, सत्ता तुमच्या हातात.